ज्याचं ध्येय उच्च आहे, ज्याला उच्च ध्येय प्राप्त करायचं बाकी आहे आणि उच्च ध्येय साध्य केल्यानंतर सुद्धा त्या यशोशिखरावर त्याला विराजमान व्हायचं आहे, सातत्यानं त्या शिखरावर त्याला राहायचं आहे, अशा व्यक्तीसाठी प्रतिष्ठा किती घातक ठरते. तुकोबाराय सांगतात, नाही परमार्थ साधत लौकिके, धरून होतो फिके अंगा आले. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की परम अर्थ व्यापक प्रमाणामध्ये जीवनाला जर व्हॅल्यू प्राप्त करायची जर असेल, उच्च उदात्त ध्येय जर साध्य करायचं असेल, अशा व्यक्तींसाठी प्रतिष्ठा आणि गर्व हे अडथळे ठरतात. कारण जी व्यक्ती प्रापंचिक आणि लौकिक गोष्टी धरून बसते त्याची परमार्थ साधना फिकी पडते. मनुष्य आपल्याला मान मिळावा, सन्मान मिळावा याच्यासाठी खटाटोप करणारा प्राणी आहे. आत्मसन्मान ही माणसाची एक गरजच आहे. अन्न, वस्त्र, निवारा, त्याचप्रमाणे सेल्फ रिस्पेक्ट. दिस इज नाउ डेज सेल्फ रिस्पेक्ट इज अ बेसिक प्रायमरी नीड. प्रत्येकाला वाटतं आपलं जीवन प्रतिष्ठित असावं, समाजानं आपल्याला मानलं पाहिजे. ही भावना असणं चांगलीच गोष्ट आहे. परंतु तुकोबाराय अध्यात्म जीवनामध्ये जे झुंजार आहेत, लढवय्ये आहेत, त्या मार्गाचे ते वाटसरू आहेत, पांथस्थ आहेत. अशांना मार्गदर्शन करत असताना, स्वतःचा अनुभव सांगत असताना तुकोबाराय सांगतात, तुकोबारायांनी सुद्धा समाजामध्ये जाऊन कीर्तन प्रवचन केले. जितक्या प्रमाणात तुकोबारायांनी सांगितलं तितक्या प्रमाणात तुकोबारायांना एक गोष्ट लक्षात आली की आपण जे चिंतन करतोय समाजासाठी ती योग्य आहे, परंतु आपण अधिकाधिक चिंतन करायला हवं. आपलं ज्ञान, आपला साठा, आपले स्वतःचे व्यक्तिगत अनुभव, आपलं स्वतःचा अनुभव विश्व, भाविश्व अधिकाधिक समृद्ध व्हायला हवं. मग त्यासाठी पूर्वपक्षी धातू धिक्कारिले जाण. जर परम अर्थ ईश्वर स्वरूप साध्य करायचं असेल, ईश्वराशी संबंधित गोष्टी जाणण्यासाठी प्रतिष्ठा ठीक आहे, परंतु ईश्वराला जाणण्यासाठी प्रतिष्ठा असो, मान असो किंवा समाज असो, हे सगळे अडथळेच आहेत. म्हणून तुकोबाराय सांगतात की अध्यात्म साधनेमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी प्रतिष्ठेच्या नादी लागू नये. समाजाला जोपर्यंत तुमच्यात रुची आहे, तुमच्याकडून काहीतरी प्राप्त होत आहे, तोपर्यंत समाज तुमच्यात रुची दाखवेल, तुम्हाला प्रतिष्ठा देईल. परंतु प्रतिष्ठेला मर्यादा असते आणि ती मर्यादा म्हणजे काळ असतो. आणि या काळाबरोबर तुम्हाला जर राहायचं जर असेल, अविरतपणे तुम्हाला अद्ययावत व्हावं लागेल, अपडेट व्हावं लागेल. त्यासाठी चिंतन आणि स्वतःची साधना महत्वाची आहे. आपल्यात अजून काहीतरी उणीव आहे, आपल्याला अजून योग्य साधना करायला पाहिजे. आपल्याला अजून त्या ईश्वराचं स्वरूप कळालेलं नाही, ही स्वीकृती. मग त्याचं स्वरूप कळण्यासाठी काय करायला पाहिजे? त्या ईश्वराशी संबंधित घटक, ज्ञान आणि ईश्वराचं स्वरूप जाणण्यासाठी सर्वोच्च साधना. आणि ती साधना खरी तर तो परमार्थ आहे. त्या स्वरूपाला प्राप्त होणं अंतिम अवस्था आहे. या टप्प्यामधून जात असताना तुकोबाराय सांगतात की लौकिक प्रतिष्ठा देणाऱ्यांची तुम्ही गुलाम बनवू शकता. प्रतिष्ठा तुम्हाला काय करायला लावू शकते? प्रतिष्ठा पाहिजे असेल तर आपल्याला माकडासारखं सुद्धा नाचवलं जाऊ शकतं, किंवा प्रतिष्ठा असेल तर आपण त्या अनुषंगानं काम करत राहतो. आपला मूळ मार्ग एका बाजूला पडतो आणि प्रतिष्ठेच्या ओझ्यापायी किंवा ती प्राप्त होण्यासाठी आपण एक तर माकड बनतो किंवा गाढव बनतो. जर तुम्ही प्रतिष्ठेच्या नादाला लागलाय तर तुमचं चिंतन, तुमची साधना ही कमी पडत जाते. तुम्ही अपडेट राहत नाहीत. ईश्वराविषयीची तुमची जी काही धारणा आहे ती कमकुवत पडत जाते. त्याला जाणण्याचे जे काही मार्ग आहेत त्याचं आकलन करण्यासाठी आपली बुद्धी, आपलं मन, चित्त तितकं सहकार्य करत नाही. कारण ते ऑलरेडी डायव्हर्ट झालेलं असतं, त्या साधनांपासून ते कुठंतरी वेगळं झालेलं असतं. म्हणून तुकोबाराय सांगतात
की प्रतिष्ठा ही आवडीची गोष्ट आहे. व्यक्तीची बेसिक नीड आजच्या जगामध्ये मानली असली तरी ज्याला उच्च ध्येयाप्रती जायचं आहे, उच्च ध्येय साध्य करायचं आहे, त्याच्यासाठी हा लौकिक ही कीर्ती ही त्रासदायक आहे, अडथळा आहे, घातकच आहे. रामकृष्ण हरी.